पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी धावा कदाचित एक भेटते. येस, डिक्लेअर मध्ये एक धाव. ओहो, यावेळी मात्र संधी क्रिएट झाली आहे. सिद्धेश ओहो, यावेळी देखील अगदी चेंडू यष्ट्यांच्या जवळून जातो. वाईट +1 तब्बल 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. तब्बल धाव संख्या 3 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. सुभाष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. राहुलला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहताय. चांगला चेंडू हाताला. यॉर्कर होता, ऑन दी थ्रो होता. बॅट पुढे आणेपर्यंत एक धाव कंप्लीट केली अखेरीस 22च्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या मदतीनं अगदी 4 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. साहिलची गोलंदाजी चांगली राहिली आज. टीमची टोटल तुम्ही पाहताय अगदी 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या तब्बल. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आपण पाहिलं तर 4. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. अखेरी चेंडू आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र फेकी करेपर्यंत वॉट अ थ्रो यार. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. ओहो, पुन्हा ठोकरश, पुन्हा पायावरती. आणि इथे मात्र डिक्लेअर मध्ये एक धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. सेकंड ओव्हर. सचिन येतोय. पहिला चेंडू फुल टॉस ड्राइव्ह केलाय. दीपेक्षा कबर रिझनला चेंडू वेगानं जातोय. डाऊन दी कार्पेट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे मात्र कंप्लीट केला. अखेरीस या 2 धावा. अगदी घाई चालू होती चेंडू फेकण्यासाठी.
बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र अगदी पुन्हा एका धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅकवर्ड स्पेल एक रिझन मधून फेकी केली आहे. ओव्हर क्रमांक 2 तिसरा चेंडू. ओहो उचलला वॉड स्ट्रोक आपल्या अगदी रडारमध्ये होता, उचलून फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी वॉड स्ट्रोक. अप्रतिम फटका. पहिला चेंडू 2 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू षटकार. उचलून ठोकला हा षटकार. यावेळी देखील फटका तर चांगला खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या अगदी हवेमध्ये निघून जातोय. आणखीन एक मॅक्सिमम बॅक टू बॅक नो बॉल त्यामध्ये येतोय हा षटकार. नो +6. नो +6 म्हणजे लायसन भेटलंय फ्री हिटचं. यावेळी देखील उचलला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आहे खेळाडू. चेंडू मात्र निघून जातोय मॅक्सिमम साठी. आणखीन एक येतोय हॅट्रिक षटकार या स्पर्धेमध्ये, जिथे आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग करत असताना गुड्डू आणि गुड्डूच्या बॅट मधून हे सध्या धावा येत आहेत. जिफाळ चषक 2024 नक्की लक्षात ठेवेल गुड्डू. त्याचबरोबर आपण पाहिलं तर लेंडोरी टीम, संपूर्ण BDS लेंडोरी टीम लक्षात ठेवेल गुड्डूची बॅटिंग. चेंडू झाले तब्बल आतापर्यंत 4 म्हणजे 2 टू गो. एक धाव यावी मात्र जरूर कंप्लीट केली जाते. हॅट्रिक षटकार गुड्डूच्या नावावरती राहिलेत या मॅच मध्ये. 1 टू गो. थोडासा बाहेर वाईड इसी ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला लागतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 32 या आकड्यावरती. 32 32 धाव संख्या. ओव्हर क्रमांक 3. इट्स नो बॉल. येस, योग्य डिसिजन दिला. लेग अंपायर कॉल येतो नो बॉल. मिस्टर सचिन आलेत गोलंदाजीसाठी. यावेळी देखील थोडासा वेगाने टाकला. त्याच वेगाने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बिंदी गेंद. टीमची टोटल अगदी 33 या आकड्यावरती. 33. बॅटीची अगदी एज लागली. जिथे डिक्लेअर मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. तब्बल धाव संख्या आतापर्यंत 34 या आकड्यावरती सजली आहे. आणखीन बरेचसे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हरचे. शेवटच्या षटकामध्ये सध्या मात्र आपण आलोय. ओहो, बॅडमिंटन फटका. खेळाडू आहे अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसू जाऊ शकतो आणि फसला गेला. वेलकम. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मगाशी सकाळीच आपण चर्चा केली, ज्या व्यक्तीचं खऱ्या अर्थानं प्रेम राहिलं अतुल भालेकर वरती, ब्रँड 4141 आणि अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला तुम्ही जरूर पाहता.
पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आणि स्क्रीनवरती सध्या मात्र त्यांना तुम्ही पाहताय. वेलकम दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. अतुलवरती खास प्रेम राहिलंय गोपीदादांचं. अतुलची आणि बॉसची स्पर्धा म्हणजे गोपीदादांचं खऱ्या अर्थानं प्रेम. अगदी बॅटर गॉन. टीमची टोटल अगदी स्थिर आहे, जिथे आपण पहिले 36. अप्रतिम यावेळी देखील फटका खेळून काढला, जिथे धावा तब्बल भेटतात फक्त दोनच धावा यावेळी मात्र ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. आणि संघाची धावसंख्या सध्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते अर्थातच 38 या आकड्यावरती. 38 ऑन अ स्कोर कार्ड. 38 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. ऑन स्कोर कार्ड. बॅटच्या रडामध्ये अगदी खेळण्याचा प्रयत्न मात्र खोदून काढेपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जातोय. मी विनंती करेल अतुल दादा, आपण सन्मान करूयात. दादा मी विनंती करेल, आपल्या शुभहस्ते सन्मान आम्ही घेतोय. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूवरती ज्यांचं प्रेम राहिलंय आणि खास करून अतुल वरती खऱ्या अर्थानं ज्यांचा प्रेम राहिले ते आमचे ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे आधारस्तंभ तानाजी सूर्यवंशी साहेब, अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. प्रेमाचं, आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि बऱ्याचशा स्पर्धा तर मोठे येणार आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये गोपीदादा यांची महत्वाची भूमिका राहणार आहे त्या सर्व स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू देत. आज डीजे अद्वैत देखील आपण पाहिलं तर घरी बसून अगदी मॅचचा आनंद घेतोय. म्हणजे अद्वैतला फुटबॉल जरूर आवडतो. टीमची टोटल आपण पाहिली 40-41 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 41 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सध्या मात्र ठेवलंय बीडीएस लेंडोरी या टीम साठी. डीजे अद्वैतचं नुकतीच चर्चा केली की फुटबॉल लव्हर आहे, पण क्रिकेट आता सध्या तो घरी बसून मॅचचा आनंद घेतोय. कधी कधी तो जर मॅचच्या दिशेनं 41 टार्गेट आहे, 41 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं सचिन आणि नाना दोन्ही बॅटर बॅटिंग साठी गेलेत. सुभाषला सध्या आपण पाहतो ओव्हर क्रमांक 1 मध्ये आबाजी सुपुगडे शेठ. वेलकम आबाजी सुपुगडे शेठ. विनंती करेल या आपण देखील व्यासपीठावरती. पहिला चेंडू अगदी इलेक्ट्रिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा. येस व्हाईट बॉल येतोय, जिथे आपण पहिलं शहानिशा केली डिक्लेअर साठी, मात्र फक्त एकच धाव असेल व्हाईटची. हो सुरेख फटका बनवून खेळल्यात आणि त्यानंतर फक्त डिक्लेअर मध्ये 2 धावा ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीम 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 41 41 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय.
बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड. आणखीन धाबा भेटतील डिक्लेअर मध्ये 2. या 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल तब्बल आतापर्यंत जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 41 धाबाचा पाठलाग ही टीम करते. विजेता संघ HCT मानाईनगर या टीम कडून खेळेल, या टीम सोबत खेळेल. बॅकफुटला जाऊन यावेळी चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्पेल एक रिजनला. धावा देखील डिक्लेअर मध्ये भेटतील 1 आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 6 या आकड्यावरती. चांगला चेंडू हाताळला, पडल्यानंतर थोडासा कट होतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल म्हणून घोषित होतोय. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 6 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील चेंडू चांगला हाताळलाय. चांगली गोलंदाजी सुभाषनं मी म्हणेल कमबॅक केल्या, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याची गोलंदाजी राहिली आहे सध्या, चांगला कमबॅक त्यानं करून दिला आपल्या टीमला. पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र 6 धावा फक्त स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 जिथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय प्रशांत. शांत ठेवेल का या मॅच मध्ये प्रशांत? कशा पद्धतीने राहते त्याची गोलंदाजी. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. यावेळी देखील नो बॉल आणि आता लायसन भेटलं फ्री हिटचं. टीमची टोटल अगदी 8 या धावसंख्येवरती. ओहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिला थोडासा कमी गतीने हाताळला. आशाभूत नजरेने अंपायर कडे जरूर पाहिलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली स्थिर आहे अजूनही. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं थोडंसं आपण पाहिलं तर बाहेर आणखीन जिथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव आणखीन ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल अगदी आपण पाहिले तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर कडून निघालाय चेंडू हातातून. आणखीन एक डिक्लेअर येते. टीमची टोटल सध्या मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ झालाय 2. धावसंख्या 10. 41 आव्हाने मॅच अशीच चालू राहिली आहे. एक्स्ट्रा धावा येत राहतील तर मॅच होऊ शकते. आणि बाहेरचा चेंडू खेचून काढला. एक पाय होता हवेमध्ये. मॅक्सिमम येतोय. पंच दिला 6 धावेचा. 16 धावसंख्या. 16 ऑन स्कोर कार्ड.
यावे देखील फटका खेळून काढला. पॉइंट हॅलो बॅकवर्ड पॉइंट. येस, आताच्या 2 धाब्यात. या 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी थोडीशी पुढे जाते. 18 या धावसंख्येवरती 18 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4, म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहे. अजूनही 8 चेंडू 23 धावेची गरज आहे. समीकरण तुम्ही पाहिलं मॅच मध्ये ठेवलंय. बाहेरचा चेंडू छेडछाड. सहा चेंडू अगदी 22 धावेची गरज. 6-22. ओहो, पहिला चेंडू बॅट क्रॉस केली आहे. क्रॉस बॅटर घेण्याचा प्रयत्न निर्धाव जातो. 5 चेंडू आता 22 धावेची गरज. सचिन आहेत स्ट्राईकला सध्या. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला विष्णूनं. चांगली गोलंदाजी त्याची या शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. 21 धावा हव्या 4 चेंडू मध्ये. आता मॅच बनत चालली आहे. विष्णूच्या हातामध्ये असलेला चेंडू आणि हा विष्णू तदनंतर करत असलेली गोलंदाजी त्याच्या संघासाठी महत्वाची ठरत चालली आहे. जास्त बाहेर शहानिशा केली. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑन पूल तर करून घेतला. मिड विकेट रिझनला खेळून काढला फटका. पण धावा काय घेतल्या जात नाहीयेत. धावा घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एकवीस. मॅच हळूहळू आपण पाहिले तर अगदी हातातून बाहेर निघत चालली. कारण की
मॅच मध्ये आता 2 चेंडू 20 धावा हव्यात विजयासाठी. बॅटिंग करणारी टीम अर्थातच बजरंग स्पोर्ट्स अमरो या टीमला पीडीएस लेंडोरी टीमनं या मॅच मध्ये पकड ठेवली आहे. मानेनगर संघ यानंतर तयार रहा. बॅटीची टॉपेज अगदी आहे, खेळाडू पोहोचेल पण कॉल यावेळी दिला नव्हता तरी कॅच अप्रतिम सुभाषनं पकडली आहे आणि अखेरीस या मॅच मध्ये शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार आहे टीम. गोलंदाजी करणारी बीडीएस लेंडोरी टीम. HCT मानेनगर लाईव्ह आहे, सो या सर्व गोष्टी कराव्या लागतात. बॅटर बोलर शे यार एक बॉल भेटवता तो पण नाही. साहिल बोलत असेल एक तर भेटला. ओहो यावेळी बॅटीची टॉपेज विकेट किपरच्या अगदी जवळ आणि अखेरीस मॅच मध्ये विजय आपल्या नावावरती करून घेतला. बीडीएस लेंडोरी या टीमनं दे वॉन दी मॅच आणि दे फाइट विथ HCT मानाईनगर. एका धावेनं विजय झालेला संघ मानाईनगर.